आम्ही धनगर नसू कोंढाण्याचा आम्ही धनगर कोंढाण्याचे आम्ही धनगर नसू कोंढाण्याचा आम्ही धनगर कोंढाण्याचे ऐका बी पिर किती ऐका बी पिर न काढू शेताळाचा करणा आम्ही धनगर नसू कोंढाण्याचा आम्ही धनगर कोंढाण्याचा जीवाचे उदार तुकोबारायच्या 12 मावळातल्या तानाजी येसाजी सूर्याजी बाजी मोरारबाजी सारख्या मराठी लोकांना सांगत होते हरी व्हावे पाईक जीवाचे उदार स्वामी पुढे व्हावे पडता भांडण मग त्या मंडण शोभा लावी अरे मावळ्यांनो जेव्हा जेव्हा आपला स्वामी संकटात असेल तेव्हा तेव्हा छातीचा कोट करून मरायला तयार झालं पाहिजे तरी व्हावे पाईक जीवाचे उदार आणि एक बहादर त्या राजगडावर आपल्या पोराच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन आलाय आऊसाहेबांना अक्षता दिल्या राजांना मुद्रा घातलाय राजांच्या हातामध्ये अक्षता दिल्या तर राजांना सांगतोय राज लेकाचं लगीन आहे यावा लागतं या राजानं म्हणावं तानाजीराव रायबाचं लग्न थाटामाटात उरकून घ्या म्हटल्याबरोबर तानाजीरावाच्या हातातली अक्षताची थैली खाली पडली आहे राजे अरे बापच नसेल तर लेकाचं लग्न लागणार कसं राजानं म्हणावं तानाजीराव थाटामाटात लग्न उरकून घ्यावं कारण आम्हाला तातडीची मोहीम आहे मोहीम म्हणल्याबरोबर तानाजीरावाच्या तळपयाच्या मस्तकाला गेली अरे आमचा मालक आमचा स्वामी मोहिमेवर जाणार असेल तर आम्ही काय बांगड्या भरल्यात का आम्ही धनगर किती ऐका बी पिर न काढू शेताळाचा कर आम्ही धनगर तानाजी रावानं आपल्या मामाला बोलून घ्यावं म्हणावं मामा उमर ख्याला निरोप पाठवावा सांगावा धरावा आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं सूर्याजीला आज्ञा द्यावी सूर्याजी बांधवांना एकत्र करायला सुरुवात करावी आणि निघालाय हा बहादर अरे त्या कोंढाण्याला सोडताना माझ्या आऊसाहेबांच्या डोळ्यातून अश्रू आले पुरंदरच्या 10 मध्ये माझा कोंढाणा गमवावा लागला आणि माझ्या आऊसाहेबांना रडावं लागलं त्या एका अश्रूचा बदला घेतल्याशिवाय जिवंत वापस येत नाही मामा आता आम्ही धनगर आम्ही किती ऐका बी पिर न काढू शेताळाचा करणं आम्ही आणि हा बहादर त्या कोंढाण्याच्या आजूबाजूला घनदाट जंगलातून फिरू लागला पोराट्याच्या काटा यायच्या वरबाडून काढायच्या अंगावर वस्त्र राहिलं नाहीये पायातलं पायताना राहिलं नाहीये रक्तबंबाळ झालंय शरीर पण कसलीच तमा नाहीये त्याचं मन त्याला सांगत होत दाण्या वरबाप तर कधी होता येईल अरे वरबाप तर कधी होता येईल पण याच जन्मामध्ये पाईक व्हायचंय या स्वराज्याचं पाईक व्हायचंय आणि या बहादराला जर सापडला या बहादराला वाट सापडली मामाला बोलवलं मामा अरे घावली वाट मामानं आजूबाजूला बघावं जाण्या अरे एवढ्या घनदाट जंगलामध्ये वाट घावली म्हणतोय मला का दिसून नाही राहिली आणि तानाजीरावानं ढोंजाचा कडा दाखवावा मामाला ताण्या हा कडा चढणार कसा आणि तानाजीरावानं म्हणावं मामा अरे या ताण्याला ताण्याचं अस्तित्व दिलं ज्या राजानं त्याच्याकरिता एकदा काय 1000दा मरायला तयार आहे गड आजच्या रात्रीत घ्यायचा म्हणजे घ्यायचा आम्ही धनगर
सर 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 वर चढले, दोर बांधला आणि रात्रीच्या 2 वाजता मराठ्यांचे बहादर वरती गेले. हर हर महादेवचा जय घोष झाला. चूर झोपीमध्ये असणारा उदयभान खडबडून जागा झाला. क्या हुआ है? आणि त्याच्या वजीरानं सांगावं, हुजूर शिवा का दोस्त तानाजी आया है. आणि त्या उदयभानानं खाडकन कंसुला तुडवावी. अरे तानाजी के बच्चे की शादी है, अपने बच्चे की शादी छोड़कर कोई आ सकता है क्या? हुजूर ये मरगट्ठे है, मरगट्ठे. पहले स्वराज उसके बाद जिंदगी चलती है इनकी. आणि घडघोर लढाईला सुरुवात झाली. उदयभान चौताळून उठला. उदयभानाला माहिती होतं हा तानाजी कोंढाणा घ्यायला आलेला नाहीये, माझ्या आलमगीराची आबरू घ्यायला आलेला आहे. आणि म्हणून एक घाव उदयभानाला टाकावा तर दुसरा घाव तानाजीरावानं. दोघांचेही शरीर रक्तबंबाळ झाली. आणि एक घाव आला आणि तानाजीरावांच्या धालीचे तुकडे करून गेला. उदयभानाला वाटलं आता मुंडकं छाटलं जाणार आहे, संपलं तानाजी. या सिंहानं 4 पावलं मागं यावं, मुंडाचं करावं, हाताला गुंडाळावं आणि पुन्हा लढाईला सुरुवात करावी. या खुदा, अरे ये मरगट्ठों को ये पोलादिल आदमी और पोलादिल जिगर कहां से मिल जाता है? आणि फत्ते झाली. राजांची फत्ते झाली आहे. कोंढाण्यावरती होळी पेटवल्या गेली. राजाला इशारा केला गेला, राजे गड घेतला. राजानं घोडीला टाच मारावी. कृष्णा घोडीला टाच मारली. कल्याण दरवाजातून आत आले. माझ्या ताण्यानं हे आकरीत करून दाखवलेलं आहे. मी माझ्या ताण्याला करून मिठी मारणार आहे. समोर असणाऱ्या शेलार मामाकडे पाहावं. जगदंबे, अरे एवढी फत्ते होऊन सुद्धा हा सेलार मामा एवढा नाराज काय? अरे या सेलार मामाचा चेहरा पडलेला काय? राजाच्या मनात पण चुकचुकली. मामा, मामा तुमचा भाचा कुठे आहे? मामा माझा ताना कुठे आहे? मला तानाला करून मिठी मारायची आहे मामा. खाली मान घातलेल्या मामाच्या तोंडातून एक शब्द निघून आहे. समोर सूर्याजी दिसला. गळा 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 डोळ्यातून अश्रू वाहतायत. राजानं म्हणावं, अरे सूर्याजी तुझा दादा कुठाय? आणि कोंढाणेश्वराच्या चरणाशी तानाजीरावांचा निश्चित पडलेला देह दिसावा. तरी व्हावे पाईक जीवाचे उदार. जगदंबे, अगं तुझ्या या स्वातंत्र्याच्या होमकुंडामध्ये माझ्या किती काळजांना आहुती द्यावी लागणार आहे. राजानं घुटणे टेकावे आणि तानाजीरावांचा चेहरा पहावा. अरे 4 वर्षाचा असताना ताण्या माझ्याकडे आला आणि माझ्या आयुष्याचं सोनं होऊन गेला. वाऱ्यासारखी बातमी राजगडावर आऊ साहेबांकडे गेली. आऊ साहेबांना सुद्धा हंबरडा आवरता आला नाही. अरे एक घास शिवबाला घालावा तर दुसरा घास तानाजीला घालावा. जे जाईन सकळ त्यांचा भार स्वामी आहे. रायबाचं लग्न थाटामाटात झालं. कधीतरी त्या उमरठ्याला जा, मस्तक टेका. खऱ्या मराठ्यांच्या औलादींचा पराक्रम तुम्हाला कळल्याशिवाय. आणि म्हणून ज्यांना हा पराक्रम माहिती नाही अशांचा धिक्कार. तुकोबाराय म्हणतात, पायकीचे सुख जया नाही ठावे, धिक त्यांनी जावे वाया विना.